आओ मी आणि निंगे आहे की आम्ही फटाफट करतो काम. होय मावशी, आमच्या गावाकडे की नाही जत्रा असू दे नाहीतर कुणाचं लगीन असू दे 1000-1200 लोकांचं जेवण आम्हीच बनवायचो. त्यामुळे तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघी करतो सगळं. बरं ठीक आहे जा. हा लवकर येऊ. हा निंगे चल बटाटे चिर. चालते. येतो मम्मी. ठीक आहे ठीक आहे. हो चालेल की. एक लक्षात घ्या, तिथली सगळी व्यवस्था चोख व्हायला हवी. कुठलीही गडबड नको. 11च्या 11 लग्न उत्तम प्रकारे पार पडायला हवी आहेत. म्हणूनच कधी काहीही अडचण आली ना तर मला फोन करायचा, संकोच करायचा नाही, कारण ऐन वेळेला प्रॉब्लेम नको. ओके. आई मी सुद्धा लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. तू काही टेन्शन घेऊ नकोस. सगळं तुझ्या मनासारखंच होईल. मी एक काम करू का? मुहूर्ताची वेळ जवळ आली की तुला फोन करू, मग घरातून निघशील. हां आई, मान्य आहे मी चुकलो, पण जे काही केलं आई ते सगळं तुझ्यासाठीच केलं ग. हो मला खोट्याचा आधार घ्यायला नको होता, पण आता हे मला समजलंय आई. आई मला एका चुकीची शिक्षा तू आयुष्यभर देणार आहेस का? कधीच माफ करणार नाहीयेस का? सांग ना. अनवधानाने एखादी चूक होऊ शकते, पण जाणून बुजून केलेल्या चुकीला अपराध म्हणतात. मान्य आहे मला. अपराधाला माफी मिळत नसते. मान्य आहे मला, पण आई मला फक्त एक संधी देऊन बघ ना. अशी चूक मी परत कधीच नाही करणार आयुष्यात. आई मी लहान होतो तेव्हा तू कशी होतीस हे आठवतंय मला अजूनही. मी कितीही चुकलो माकलो तरी तू सावरून घेत होतीस. माझ्या सगळ्या चुका तू पदरात घेत होतीस आई. पण मला सांगायचीस की बाळा, माणसाने एक चूक वारंवार कधीच करायची नसते. आई मला एक्झॅक्टली हेच म्हणायचंय. माझी शेवटची चूक आहे समजून पदरात घे ना. मी खरंच सांगतो आई, मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी अशी चूक पुन्हा आयुष्यात काही झालं तरी करणार नाही आई. आय प्रॉमिस यू. प्लीज आई मला माफ कर ना आई, मला माफ कर ना आई. माझ्या भावनांना हात घालून काही उपयोग नाहीये. त्यांनी काही साध्य होणार नाहीये. आई वा ग म्हातारे वा, मानलं बाकी तुला. एकदा का एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की जग इकडचं तिकडे होऊ दे, तू तुझ्या निर्णयावरून हलणार नाहीस. पण हा गुळाचा गणपती सारखं तिला इमोशनल ब्लॅकमेल करत बसलाय. अशाने एक दिवस ही म्हातारी पण पागळायची.